पोलीस व्हाईस अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आंदोलनाला अखेर यश। नमस्कार, मी प्रमोद तानाजी वाघमारे, पोलीस बॉयज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष। आपल्या महाराष्ट्र पोलिसांसाठी अतिशय खुशखबर आहे, खास करून डीजी लोन धारकांसाठी। आत्ताच आम्ही महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आदरणीय पंकजी भोयर साहेबांना भेटलो। आता विधानभवनामध्ये जाऊन आम्ही त्यांना विविध आपल्या पोलिसांच्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे आणि या ठिकाणी पंकज भोयर साहेबांनी जे आपल्या रस्तोगी मॅडम आहेत, रस्तोगी मॅडम सोबत आमच्या पोलीस बॉयज असोसिएशनची बैठक लावली आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन मागण्या महत्त्वाच्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। एक म्हणजे 2023 पासून डीजी लोन अद्याप मिळालेलं नाही, तर ते डीजी लोन कधी वाटप होणार, आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांची पत्नी या सगळ्यांना यांना त्यांच्या प्रत्येक पूर्ण आजारावरती महाराष्ट्रातील सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार देण्यात यावे अशी आम्ही मागणी केली होती। तर माननीय गृहराज्यमंत्री पंकजी भोयर साहेबांनी आपली ती मागणी माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगून याच्यावरती एक लवकर बैठक बसू असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। साहेबांनी सुमारे 15 मिनिटाचा आपल्याला वेळ दिलेला आहे आणि रस्तोगी मॅडमनी सांगितलेलं आहे की डीजी लोन आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ वाटप करण्यात येईल। हे डीजी लोन धारकांसाठी खुशखबर आहे आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे की आता लवकरच मुंबईमध्ये आमची पोलीस बॉयज असोसिएशनची गृहराज्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय लवकर जाहीर होणार आहे।